नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, अतिशय दमदार अपडेट, जबरदस्त अपडेट. 26 मेची सर्वात मोठी बातमी आहे. मेच्या पैशांच्या संदर्भात, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होते तर त्या पैशांच्या संदर्भात बघा, आत्ताच 3,000 रुपये आले. 3,000 रुपये ह्या ठिकाणी खात्यात तुमच्या जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आता हे जे काही पैसे आहेत ते कुणाला येणार आहेत, कोणत्या महिलांना येणार आहेत, कधी येणार आहेत, त्याची पण महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अतिशय जबरदस्त अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट आपण अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून घेणार आहोत. फक्त सगळ्या महिला भगिनींनी, लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, आजपासून पैसे जे ते तुम्हाला सुरू होऊ शकतात त्याविषयीची महत्त्वाची माहिती आहे. 11वा हप्ता जो आहे तो 11वा हप्ता तुम्हाला आजपासून सुरू होणार आहे. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. आजपासूनच तुमच्या खात्यामध्ये पैसे जे ते जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. काय महत्त्वाची अपडेट आहे, कुठून आलेली अपडेट आहे, नवीन अपडेट आहे, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्यासाठी सर्व माता भगिनींनी, लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळे अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे. बघा, नेहमीच माहिती जी आहे ती आपण या ठिकाणी पुराव्याच्या सहित पाहत असतो. या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवणार आहे. लगेचच आपण संपूर्ण माहिती जी ती समजून घेऊया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकता. बघा, मुंबई राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेला सर्वात लोकप्रिय मानले जात आहे. सर्वात लोकप्रिय योजना आहे. महाराष्ट्र राज्याची सर्वात लोकप्रिय योजना लाडकी बहीण योजना. महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात आपण गेलो तरी देखील आपल्याला लाडकी बहीण योजनेची चर्चा पाहायला मिळते. कुठेही तुम्ही जाऊ शकता, तुम्हाला फक्त आणि फक्त लाडकी बहीण योजनेची चर्चा पाहायला मिळेल. कुठल्याही महिला भगिनी असतील, तुमचे नातेवाईक असतील, त्यांना तुम्ही विचारू शकता, लाडकी बहीण योजनेची चर्चा जोरदार आपल्याला पाहायला मिळते. लाडक्या बहिणी त्या ठिकाणी सतत म्हणत असतात, लाडकी बहीण योजनेचे पैसे आले होते म्हणून हे घेतलं ते घेतलं, स्वतःसाठी काहीतरी खरेदी करत असतात. किंवा मग काही महिला भगिनी म्हणत असतात लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत. अशा पद्धतीच्या चर्चा आपल्याला पाहायला मिळतात. तर बघा, सर्वात लोकप्रिय मानली जाते लाडकी बहीण योजना. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत स्वरूपात 1,500 रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात. बघा, या योजनेच्या माध्यमातून 1,500 रुपये जे ते राज्य सरकारकडून महिलांना दिले जात असतात. प्रत्येक महिन्याला, दर महिन्याला 1,500 रुपये जमा होतात. ठीक आहे. आता पुढे बघा, दरम्यान आपण जर पाहिलं तर एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा करण्यात आलेला होता. म्हणजेच काय, तर 2 मेपासून या ठिकाणी पैसे जमा व्हायला सुरुवात झाली होती एप्रिल महिन्याची. ठीक आहे. मात्र मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नव्हती. मे महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार याबाबत अधिकृत घोषणा कोणतीही करण्यात आलेली नाही आहे. आत्ता या संदर्भात महत्त्वाची माहिती पुढे आलेली आहे. बघा, मे महिन्याच्या संदर्भातच एक महत्त्वाची माहिती जी ती पुढे आलेली आहे. काय महत्त्वाची माहिती? तुम्हाला सर्वांसाठी खुशखबर आहे. सर्व लाडक्या बहिणींना खुशखबर अशा पद्धतीची अपडेट असणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. बघा, महिला आणि बालविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार मे महिन्याचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बघा, आत्ताच जी काही दिलेली माहिती आहे त्या माहितीनुसार मे महिन्याचा हप्ता जो आहे तो जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आता कोणकोणत्या महिलांना, बघा, कोणकोणत्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवायचे. पटापट सर्वांनी लिहून पाठवा. बघा, सर्वात अगोदर माहिती कुठेही चेक करा तुम्ही. सर्वात अगोदर माहिती प्रवीण अहिरे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती मिळत असते. सर्वात अगोदर कुठे तुम्ही चेक करू शकता. सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलवर, सर्वात पहिले तुम्हाला माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळते. म्हणून सर्वांनी व्हिडिओ लाईक करून टाका, चॅनलला सबस्क्राईब करा. बरं, पटापट सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वात अगोदर तुम्हाला माहिती देतोय. काय माहिती? बघा, सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर सर्व महिला भगिनींसाठी. मे महिन्याचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. यासाठी राज्य शासनाच्या वित्त विभागाने अनुसूचित जाती आणि जमाती विभागाचा निधी जो आहे तो महिला व बालविकास विभागाकडे वळवण्यात आलेला आहे. विशेषतः आदिवासी विकास विभागाकडून 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे. आता बघा, याच पार्श्वभूमीवर लवकरच
मे महिन्याचा हप्ता जो आहे तो लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। त्यामुळे ज्यांना पैसे आलेत, ज्यांना आतापर्यंत पैसे आलेले आहेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं पैसे आले म्हणून। ज्यांना आले त्यांनी पैसे आले सांगा, ज्यांना आलेले नाही आहेत त्यांनी नाही लिहून पाठवा, म्हणजेच तुम्हाला पण लगेच पैसे पाठवले जातील। सर्व महिला भगिनींनी लिहून पाठवायचं आहे। ज्यांना पैसे आले त्यांनी पैसे आले लिहून पाठवा, ज्यांना आलेले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचं आहे। तर बघा, महिलांच्या बँक खात्यामध्ये ही जी काही प्रोसेस जमा होणार आहे असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली। विभागाने अनुसूचित जाती आणि जमाती विभागाचा जो काही निधी आहे तो महिला व बालविकास विभागाकडे वळवल्याची माहिती आपल्याला पाहायला मिळते। तर आता बघा, यावरून सामाजिक न्यायमंत्री संजयजी शिरसाट यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती। त्यांनी विधानसभेत स्पष्ट शब्दात म्हटलं होतं। तर बघा, अशा पद्धतीचे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। पण लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेमधील जे काही वादंग आपल्याला उपस्थित होताना पाहायला मिळते। लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारने सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना मानली जाते। तिचा उद्देश राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत देण्याचा आहे। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी ही योजना जी आहे ती मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेली होती। प्रारंभिक टप्प्यात ही योजना स्त्रियांसाठी मोठा दिलासा ठरली, मात्र अलीकडेच या योजनेमुळे वाद जे ते सुरू झाले। जर आपण पाहिलं तर बघा, सुरुवातीला योजना जी आहे ती महिलांसाठी खूप मोठी दिलासादायक ठरली होती। महिलांना खूप आवडणारी योजना होती, आवडणारी योजना होती। आता पण महिलांना आवडते का? तुम्ही आनंदी आहात का? कोणकोणत्या महिला लाडकी बहीण योजनेमुळे आनंदी आहेत? पटापट कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवा। आणि खास करून ज्यांना पैसे जमा झाले त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगायचे पैसे आले म्हणून। ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचे। पुढचे अपडेट जबरदस्त पहा। त्यानंतर बघा, विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारमधील काही नेत्यांनी या योजनेतील मदतीची रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याचं आश्वासन दिलेलं होतं। बघा, 1500 रुपयांवरून रक्कम जे ते 2100 रुपये करण्याचं आश्वासन दिलेलं होतं, मात्र सत्तेवर आल्यानंतर देखील ही वाढ प्रत्यक्षात अंमलात आलेली नाही आहे। जर आपण पाहिलं तर बघा, प्रत्यक्ष महायुतीची सत्ता पुन्हा एकदा आलेली आहे आणि महायुतीने सांगितलं होतं की आमचे जर सरकार पुन्हा आलं तर 1500 रुपयांची रक्कम 2100 रुपये करू असं महायुतीने सांगितलं होतं। पण 1500 रुपयांची 2100 रुपये करण्याचं जे आश्वासन आहे ते दिलं होतं, मात्र सत्तेवर आल्यानंतर देखील ही जी काही वाढ आहे ते प्रत्यक्षात अंमलात आलेली नाही आहे। आता कोणकोणत्या महिलांना 2100 रुपये पाहिजेत, कोणकोणत्या महिलांना वाटतं 2100 रुपये आम्हाला मिळाले पाहिजेत, त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा बरं। पटापट कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत लिहून पाठवायचे। बघा, जोपर्यंत तुम्ही मागणी सरकारकडे करणार नाही तोपर्यंत सरकार पण तुमची मागणी पूर्ण करणार नाही आहे। त्यामुळे पटापट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत, 2100 रुपये पाहिजेत अशा पद्धतीने लिहून पाठवायचे। 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत, एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत लिहून पाठवायचे। आता बघा, त्यामुळे सरकारवर टीका होत आहे की ही योजना केवळ निवडणुकीसाठी दिलेलं आश्वासन होतं। योजनेसाठी लागणारा निधी वेळेवर उपलब्ध करून देण्यात सरकारला अडचणी येत आहेत, त्यामुळे इतर खात्यांमधून निधी वळवण्याची वेळ येत आहे। यामुळेच काही वेळा हप्ता उशिरा जमा होतो किंवा अधिकृत घोषणा लांबणीवर जाते। आता बघा, जर आपण पाहिलं हप्ता जो आहे तो तुम्हाला उशिरा कधी जमा होत असतो। आपण जर पाहिलं तर निवडणुकीनंतर जो काही हप्ता आहे तो जमा होण्याची जी काही तारीख आहे ती पुढे आपल्याला जाताना दिसते। खास करून महिन्याच्या एंडिंगला म्हणजेच महिन्याच्या शेवटी आपल्याला पैसे जे ते जमा होताना पाहायला मिळतात। तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती। यावेळेस पण तुम्हाला जो काही मेचा हप्ता आहे तो जर आपण पाहिलं तर सुरुवातीला तुम्हाला एप्रिलचा हप्ता दिला, त्यामुळे मेचा हप्ता तुम्हाला एक प्रकारे आपण म्हणू शकतो की ठीक आहे वेळेवर आलेला आहे, कारण सुरुवातीला एप्रिलचा हप्ता दिला होता म्हणून। आता बघा, मेचा हप्ता तुम्हाला दिल्यानंतर पुढचा जो काही जून महिना आहे तर जून महिन्याचा हप्ता जो आहे तो तुम्हाला वेळेवर मिळायला पाहिजे। कोणकोणत्या महिलांना वाटतं वेळेवर पैसे मिळायला पाहिजेत, वेळेवर हप्ता मिळायला पाहिजे, त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। संपूर्ण माहिती आपण पाहिली। सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।